इकडे तिकडे फिरतच राहते बाई. शिला नाही बोलत हे नाही. शिला काय झालं तुला? काय ग लक्ष आहे का? तुझ्या ताईसोबत बोलत होती. घरातल्या घरात राहत जा. आता काय करू ग मी? सकाळची संध्याकाळ झाली बाई. आता सकाळची संध्याकाळ झाली. मग आता काय करायचं? आता मी काय म्हणतो, आपण जायचं घरी. घरी जायचं. मग आता उद्याला आपण जायचं काय पाला तुझं पारट शिंग्याला. पारट शिंग्याला जायचं आहे. परवाला पण जायचं आहे. परवा कुठं वेलपूरला. वेलपूरला. आता नेरवा पण आहे. कुठं आहे? चाल लवकर. चालले बघ लवकर. हॅलो. सुभाषजी डहाणे, सुधाकरजी शेंडे, मुकुंदाजी शेंडे, सन्मान्य आमचे काकाजी लीलाधरजी मंदिरकार, दत्तराजजी बोबडे आणि नामदेव शिरुडे यांच्याकडून 501 रुपयाची भेट मिळाली. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चल ग. चल मग. चल बाई.
हॅलो 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 पहिलंच रोजचे कार्यक्रम सुरू आहेत. उद्या बी आहे, परवा बी आहे. उद्या संजू शेअरवर आहे, पहिले परवा विठ्ठल शेअरवर धनबाला घातले होते. तुमच्यावर तर गंमत आहे भाऊ. क्या बात आहे, याला म्हणतात शाहीर. वय वय याकलीच्या कांद्याले आणि सांगावं तरी काय आणि समजत नाही काही तरी मारते मोठा ताव. एवढा अग्नीचा कांदा असता तर एवढ्या बाया बसून आज बिचारा ह्या तर अजून बाया जमल्या असत्या. पहिल्या गावच्या मानकरी होता. प्रबोधन कशाला म्हणतात माझे बाबा? शायरी म्हणजे काय? मी काय बोललो आधी की शायरी जनजागृतीची मशाला येऊन दोन गाणे ढोंगर आला असतं चाललं. मंडळवाल्याला विचारून राहिलं असतं प्रॅक्टिस काढू का म्हणून. येतच तू येऊन का दिसून आली किती तुझी लायकी आहे म्हणून. ज्यांना शायरीचा सहज समजत त्याला शायरी शिकवत. दोन गाण्याचं लहानच्या पोरगाई म्हणते. दोन गाणे लहानच्या पोरगाई म्हणते माझे बाबा प्रॅक्टिस करायला फाटके चांगली फुकटच्या गोष्टी प्रॅक्टिस म्हणल्या. प्रॅक्टिस करायला दिमान मध्ये दिमान आणि म्हणून यायला जमत नाही. तर मग विचारत मंडळाला प्रॅक्टिस काढून टाकायची काऊनची सेल्स लागते का ती प्रॅक्टिस करायला. प्रॅक्टिस काढल्याशिवाय जनजागृती होते हे लोक बसत नाही. तुम्हाला हे सांगतो. मागच्या वर्षी आजूबाजूच्या पब्लिक होती का प्रॅक्टिस निघाली म्हणून पब्लिक होती. प्रॅक्टिस झाली की लोक उकळत जातात. कोणची कंडिशन पाहतो मी. गाणे कोणी नाही ऐकत. आजी गाणे कोठी लागतात. आता कॅसेट वर कोठी लागतात. हा चंबारखाना कोण ऐकते असा. गाणे म्हणला का चालला, गाणे म्हणला का चालला. कोण विचारते गाण्याले. त्यासाठी अवकाश पाहिजे प्रॅक्टिस करायची. फुकट गोष्टी आहेत का. आणि रखते आहे तर मेरा अवजार आहे म्हणते. पुरा पुरा टाकीत म्हणते अवजार. पहिलं हे पाहिजे बोतळ आहे का सुवट आहे. आणि चुकल्यावर म्हणते टाकीन. चुकल्यावर कोण टाकते जी. काहीतरी माणूस बोलतेस कोणते तरी भान राहते का घरात काम आहे. भानात राहून बोलत जाय नाही तर मोठं बेकार काम होईल. म्हणते म्हणून म्हणायचं आहे अरे ही सुरमा पिऊन पाणी 12 घाटाचं आहे. ही सुरमा पिऊन पाणी 12 घाटाचं आहे. आणि पायातच राहतो जुता जरी बाटाचा आहे. आणि जसा असेल तसा माझ्या समान माझ्या कामाचा आहे. जसा असेल तसा माझ्या सामान माझ्या कामाचा आहे. आणि तुझा किती लंबा असेल सामान तर मला का चाटाचा आहे. चाटाचा आहे का. मला का लागते तुझ्या सामान केवढ्या बोट टाकतस तर मला का माहित. तुझ्या अवजार केवढा लंबा आहे तर वाटत नाही तेव्हा असेल बोतर पुरा बोतर वाटते तुझ्या अवजार मध्ये. कारण तुम्ही शायरी तसं समजत नाही. येऊन गाणे म्हणतस ना परत सुटून येऊन गाणे म्हणतस ना ह्या गाण्याला कोणी कुत्रा विचार म्हणतो ना. आता चल सावनेर पट्ट्यामध्ये कुणी प्रॅक्टिसच्या बात नाही करत. समजलं का. इकडे इथेही नाही चालत. मागच्या वर्षी इथेही प्रॅक्टिस निघाली होती तेव्हा पुढे पेंडॉल भरला होता. समजलं का. हाय तर होता बापा संग आपल्या. मग म्हणून म्हणायचं आहे माणसाला बाई म्हणते याचे बोलणे पा. मी अजून म्हणते काव का मस्त शायरी करतो चिडत. हो जी मी चिडतो म्हणजे नाही. बाई शायरी तुम्हाला चिडकी वाटते का जी. मी हसू हसू शायरी करतो जी. हसू हसू का ना म्हणतो. आणि तुला का शिवा दिलो मी उभ्या जाब्या काहीतरी म्हणलो माय माय मावलं तुम्ही सांगा हो बाई शिवा दिलो का बाय. मला शिव्या द्यायची शायरी जमत नाही. मी मोठ असून शायरी करतो. किती बारीक शायरी असेल तरी मी त्या शायरी बिलकुल हासावर खपवून टाकतो. आणि हा मध्ये चिडून शायरी करायची नाही. माझ्या चिडकं रूपच नाही पाहिलास तू अजून नाही. समजलं का. हे शब्द कोण वापरून राहिले तूच वापरून राहिलास. मी काय माझ्या सामान म्हणलं तुला का माझ्या अवजार म्हणलं तुला काहीच नाही म्हणलं. पुन्हा म्हणते बाई हा कलंगी का बाजीराव सिंगम हा कोणत्या अंगण हा तर मच्छर छाप करबत दिसत राहिला पुरा. एक फुक मारलो का नाही तर उडून पडशील तिकडे नीला जाऊन. अरे अरे अरे
मी पुष्पराज दिसणार टाकते तर बात करते झुकेगा नाही साला आणि हा पुष्प हा पान सिंगम मिशी नसे डाळी नसे या सिंगमले अजून मिशीची कोर फुटाची आहे आणि हा सिंगम हो म्हणते सिंगम चिंगम हो हा चिंगम चिपकी आहे अजून म्हणते का सुरमाबाईने म्हणते झटका पाहिजे म्हणते अगा मला झटका लागेच नाही असे तुझ्यासारखे काही झटके मी उकडून फेकलो आहो असे रोजचे झटके मारणारे असे त्या आंदे हवा का गली का पाला है तू आणि म्हणून मला म्हणायचं आहे तुझ्यासारख्याला बोटावर फिरवते तुझ्यासारख्याला एका बोटावर फिरवते आणि माझ्या संग जास्त खाजवू नको माझ्या संग जास्त खाजवू नको नाही तर तुझी चांगली मस्ती जिरवते हो मी मोठी मोजर बाई आहो मी चांगल्याने वाईट आली वाईट तुला काही लेवजार बिजवर सांगायच्या गोष्टी पाहिजे मी म्हणलं तू म्हणतेस म्हणलं धिंगाणा करत असतं मी म्हणलं कपडे सोडून दाखव का गड्या हा शब्द काय माझ्या वाईट झाला का आता बाई मध्ये तुला हे शब्द सोबत नाही तुला सोबत का असे अवजार टाकायचे एवढं सवय यामध्ये इनमीन 3 वयाचा ना अवजार टाकशील तर मोठा बेकार काम होईल ना आतापासूनचा एवढी उमर बाकी आहे ना लवकर जाशील ना तिकडं 12 घाटचं पाणी पिवाले कोणतेही टाकत ज्ञानाचे टाकत तरी काय एवढी मस्ती पाहिजे हो माझ्यासारखा कोणीच नाही तुर्रम खान मी कोणाला विचारतच नाही अरे रंग में रंग है तू हम भी कच्चे गुरु के चेले नहीं रंगों में रंगा है तू हम भी कच्चे गुरु के चेले नहीं और फौलाद है सीने में मिट्टी के हाथ फाड़ देंगे बीच में से तुझे तू औजार टाकशील मी पाहतच राहील का टक्कर मकर वाह रे वाह म्हणायचं रंग में रंग है तू हम भी कच्चे गुरु के चेले नहीं फौलाद है सीने में मिट्टी के हम ढेरे नहीं फाड़ देंगे बीच में से तुम्हें फाड़ देंगे बीच में से तुम्हें क्योंकि हम भी कोई गांडू भड़वे की औलाद नहीं हम भी कोई गांडू भड़वे की औलाद नहीं हे परशुरामची बच्ची होय म्हणलो समजलं का तुले काय वाटते ढंगाचे रंगाचे म्हणलं तर एवढा शेक लागला तर बरोबर नाही आहे म्हणून म्हणलं पहिल्या शाळेच्या मानकरी म्हणतानी गाणं लावलं ते तू आज दिल जा गया नाही जमला काऊन तर माग गेला असतं हुशार शायर मागा नाही हटे अरे फाटून जावाचे होय माणूस पण दम नाही सोडता माझ्यासारखी मरून जाईल स्टेजवर पण हार नाही म्हणायची माझे मायबाप हो समजलं काय अशी गोष्ट आहे काऊन फाटली मग लवकरची मग काऊन माग हटल्या तर एवढ्या गोष्टी सांगणार तर शाहीर म्हणल्यावर काही माग हटायच्या एक ना धड नवारावर चिंध्या आणि बाई म्हणते तुझ्यावर म्हणते मी आपला फ्यूज करीन म्हणते यूज अरे मैं बिजली हूँ कर दूंगी तुझे फ्यूज मैं बिजली हूँ कर दूंगी तुझे फ्यूज और अपना औजार तू अपने घर पे कर यूज मुझे कौन सा काम है तेरे औजार का पागल कुठला बोलण्याची काहीतरी मर्यादा पाहिजे मी बोलतो काय तू बोलतोस काय तू कोणत्या एरियाला चाललास मी कोणत्या एरियाला चाललो तुला सांग माहिती गाणं ऐकतो पाय आता सुरेशजी भोयर नामदेवरावजी शिरोडे केशवरावजी बोरकर रोशनजी रोडे मुक्काम खापरी यांच्याकडून 101 रुपये सभा मिळालेला आहे मी आणि माझी पार्टी खूप खूप आभारी आहे आणि म्हणून शाहीर साहेबांनी प्रश्न विचारला मला प्रश्न असा शाहीर साहेब म्हणतात की ये आजादी झूठी है और देश की जनता भूकी है असं अण्णाभाऊ साठेने हिंदी मध्ये काय लिहिलं माझे माय बाप हो अण्णाभाऊ साठेंना एकच भाषा येत नव्हती भरपूर भाषा येत होत्या त्यांना आणि ज्यावेळेस त्यांनी हे शब्द बोलले होते तेव्हा ते रशियामध्ये गेले होते सॉरी जेव्हा त्यांनी हे शब्द बोलले ते मुंबईला गेले होते आणि खूप सारे कामगार होते त्या कामगारासाठी त्यांनी हे शब्द वापरले होते की ये जनता ये आजादी झूठी और देश की जनता भूकी है तर शाहीर साहेब हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि ते रशियामधून आलेले होते त्यांना हिंदी काय मराठी काय कोणती आपली मातृभाषा आहे सगळं कळत होतं त्यांना लिहून तर आपल्याला काय करायचं आहे त्याने हिंदीत केले त्यांनी वाटलं हिंदीत दिवसा लिहून तो कमी होता आपली काय जबरदस्ती त्यांच्यावर वा रे वा आपली तर आपली लोकांची लीड पाहिली आणि गुरु मी सांगितलं गुरु म्हणजे काय तर म्हणते गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश बनते अंधकाराकडून उजेडाकडे नेतो त्याला गुरु म्हणतात म्हणते
असं होते का? नाही. आणि काय काय गुरु तर अंधारातून उजेडा करून अंधारामध्ये नेतात. हो, चांगले आता अनुभव येऊन राहिले आम्हाला. आसाराम बापू सारखे गुरु तर अंधारातून उजेडातून अंधारात नेतात. त्याच्याला म्हणतात तिकडं अंधारा खोलीमध्ये. तर ते गुरुच होत मग आसाराम बापू. राम राईन कोई गुरुच होय. तर त्याच्या चिरा तू असशील मग उजेडा करून अंधारामध्ये चाल म्हणणारा. चाल बापू तिकडं अंधारा खोलीमध्ये आजर लावून देतो तुले. अरे वा. आणि म्हणून म्हणायचं तुला नाही समजत भाऊ, अजून बच्चा आहे, पिला आहे, समजलास का? आणि म्हणते माझी स्वतःची शायरी आहे म्हणजे मी स्वतः म्हणतो, मी स्वतः लिहितोय. शायरी सुरत नाव करे एवढा माणसाने अति घमंड करू नका. त्यामध्ये पुरी अर्धी शायरी 3 लोकांची आहे म्हणतो. समजलं काय? 3 लोकांची मिक्स वेज शायरी आहे तुझी. आणि असं म्हणतो तुला सेक्टर लागेल लवकर. आणि जे शब्द तू बोलते ना का ते शब्द कोणत्या शायरात ते लिहून दाखवू शकतो कोणत्या शायरात येत म्हणून. कारण रोज शायराबरोबर गमत करतो मी. स्वतःच आहे म्हणून घमंड नाही दाखवायची. कोणताही माणूस कोणताही शायर राव कोणाचं तरी उष्टपुष्ट घेत तेव्हा शिकल. गुरु केल्याशिवाय माणूस शिकत नाही माझे माय बापू. याची शायरी तुम्ही ऐका ना. बाकीच्या 2-3 शायराची शायरी आहे का? पुरी मिक्स शायरी याची. उष्टी चोरली शायरी आहे आणि स्वतः शायरी म्हणायची. वा रे वा. मागं ते एक गाणं म्हणत असत्या राजू वाघूच्या कावकाईच्या भोकात आणि टाकत भोकात कोणता दोरा. तर ते गाणं कोणाचं तर राजू वाघूच होतं. आणि सांगस काय माया गाणं होय म्हणून. आता कवालीची भाषिक द्या बघा मी बी. समजलं का? फुकटच्या गोष्टी होत का? वा रे वा. चोर तर चोर न शिर जोर. कायच माय गाणं सांगू तुले. एक गणेश साबळीचा चाल घेतली त्या गाण्याची ऐका. हो दुश्मनी की तो क्या पूछिए शीशा टूटे गुल मत जाए. काकाजी गाना ऐका. इसको बोलते हैं गाना. हाँ. शीशा टूटे गुल मत जाए दिल टूटे आवाज ना आए. सांप डसे तो क्या बात है भाई. कदर करते हैं उन लोग कलाकारी की. अरे सांप डसे तो दोस्त बचावे. सांप डसे दोस्त बचावे और दोस्त डसे तो कौन बचावे. अपने से तो कह नहीं अच्छे. अपने से तो कह नहीं अच्छे और दिल का भेदी लंका धाये. साहेबांनी अगं पहिल्या फेऱ्याच्या मानकरी बिरामध्ये स्टेलला बोलते माई जशी आहे तशी शाही सुरत नाव करे. पहिल्या फेऱ्याच्या मानकरी तुम्ही होता. दुसरा फेर माझा होता. तिसऱ्या फेऱ्यात तुम्ही माझ्या समोर आले पाहिजे होतं. काऊन नाही मागा आता ना गोष्टी लग्न तेवढे होतात. असं नाही चालत भाऊ. हा नाही माझ्या स्वतःच्या आहे. स्वतःचे काहीच राहत नाही कोणाचं. सब उष्ट चोरलेलंच राहते. कवी एकामेकाचे गाणे लिहून एक शब्द इकडचे घेतात. वा रे वा. दुश्मनी की तो क्या पूछिए दुश्मनी की तो क्या पूछिए. दुश्मनी की तो क्या पूछिए.
दोस्ती का भरोसा नहीं, दुश्मनी की तो क्या पूछिए, दोस्ती का भरोसा नहीं, दुश्मनी की तो क्या पूछिए, दोस्ती का भरोसा नहीं, दुश्मनी की तो क्या पूछिए, दोस्ती का भरोसा नहीं, दुश्मनी की तो क्या पूछिए, दोस्ती का भरोसा नहीं, दुश्मनी की तो क्या पूछिए, दोस्ती का भरोसा नहीं, दुश्मनी की तो क्या पूछिए, दोस्ती का भरोसा नहीं, दुश्मनी की तो क्या पूछिए, दोस्ती का भरोसा नहीं। ओ आप मुझसे विपरीता करें, आगे आप मुझसे विपरीता करें, ऐसी आप मुझसे विपरीता करें, अब किसी का भरोसा नहीं, आप मुझसे विपरीता करें, अब किसी का भरोसा नहीं, आप विपरीता करे, अब किसी का भरोसा नहीं, आप मुझसे विपरीता करे, अब किसी का भरोसा नहीं। क्यों? क्योंकि तू मुझे ज्ञान पढ़ा नहीं सकता, क्योंकि मैं अनाड़ी नहीं हूँ। नहीं हो। तू मुझे ज्ञान पढ़ा नहीं सकता, क्योंकि मैं अनाड़ी नहीं हूँ। नहीं। और इस खेल के मैदान में उतरी सच्ची खिलाड़ी हूँ। तू होशियार है तो मैं भी अपना हुनर चलाऊंगी। चलाओ चलाओ। तू होशियार है तो मैं भी अपना हुनर चलाऊंगी। अरे देख मेरा करिश्मा, देख मेरा करिश्मा, इस खेल के मैदान में तुझे रन आउट करके दिखाऊंगी, तुझे रन आउट करके दिखाऊंगी, तुझे रन आउट करके दिखाऊंगी। मी पहिलंच म्हणत दाखते हैं तो बात करते और बारी छान छान के पीते हैं। ये सुरमा का राज है दिलीप काका जी, ये सुरमा का राज है, झुकेगा नहीं साला। हाँ, म्हणून म्हणायचं आहे कैसा थांबा बक्षीस आलं. नामदेव शिरोडा भाऊ या गाण्यावरती 100 रुपये सपडे मिळाले. मी आणि माझी पार्टी त्यांची खूप खूप आभारी आहे. दुश्मनी की तो क्या पूछिए, दोस्ती का भरोसा बराबर वो शाहिर कैसा, कैसा? जो गम्मत नहीं करता बराबर वो शाहिर कैसा. अरे वस्ताद का कमाएंगे नाम, प्रोग्राम भी करो वैसा, ताली बजाएंगी जनता, बोलो बोलो वैसा, बोलो जी बोलो। ताली बजाएंगी जनता, बोलो बोलो वैसा. और फोकट में नहीं आए हम दोनों शाहिर, सूरज जी फोकट में नहीं आए हम दोनों शाहिर. अरे थूका लगा कर गिनते हैं पैसा, प्रोग्राम करो वैसा, प्रोग्राम करो वैसा. मी हो जी, मी रागान शायरी करतो का काकाजी? भाऊ रागान शायरी करतो का? मी हसून शायरी करतो ना. मग झालं तर मग नाही का संध्याकाळी तुम्हाला गणपतीची गाणी म्हणून देतो, मस्त नाचा. मग आता हा मा अरे दम सीने में है शाहीर का, दम सीने में है शाहीर का, आज तुमसे मैं डरती नहीं, दम सीने में है शाहीर का, आज तुमसे मैं डरती नहीं, दम सीने में है शाहीर का, आज तुमसे मैं डरती नहीं, दम सीने में है शाहीर का, आज तुमसे मैं डरती नहीं, दम सीने में है शाहीर का, आज तुमसे मैं डरती नहीं, दम सीने में है शाहीर का, आज तुमसे मैं डरती नहीं, दम सीने में है शाहीर का,
मुझ पर है परशुराम की, दुआ मुझ पर है परशुराम की। स्टेज छोड़ के मैं भागती, दुआ मुझ पर है परशुराम की। स्टेज छोड़ के मैं भागती, छोड़ के मैं भागती ही नहीं, दुआ मुझ पर है परशुराम की। तेज छोड़ के मैं भागती ही नहीं, दुआ मुझ पर है परशुराम की। तेज छोड़ के मैं भागती नहीं, दुआ मुझ पर है परशुराम की। तेज छोड़ के मैं भागती नहीं। हा पुरुषोत्तमजी रोकडे यांच्याकडून सुद्धा या गीतावर 100 रुपयाचा पण मिळालेला आहे। तसेच रोशन भाऊ शेंडे भावी सरपंच साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पण या गीतावरती आलेला आहे। मी आणि माझी पार्टी त्यांचं खूप आभारी आहे। आणि म्हणून म्हणायचं आहे की ना बकवास करने आए हम ना करने आए है दाल का बेटा, कि ना बकवास करने आए हम ना करने आए है दाल का बेटा। कई भाई बहनों को खुशियों से कर देंगे मालामाल। तो वैसा है हमें तजुर्बा और फुल है कॉन्फिडेंस, तो वैसा है हमें तजुर्बा और फुल है कॉन्फिडेंस। अगर कलर जाएगा तो शायर सूरज जी पैसे कर देंगे वापस। हमें क्या करना चाहिए? शायरी क्षेत्रामध्ये माझे मायबाप घमंड म्हणून सांगत नाही। मी 12 वर्ष नाट्य क्षेत्रात सुद्धा काम केलेलं आहे मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये। रमेश भाटकर, कुलदीप पवार, ज्योती निसळ, सुनील गोडबोले, सुनील हिरेकन, अनिरुद्ध वनकर, आपले देवेंद्र दोडके, युवराज प्रधान यांच्या मोठ्या मोठ्या ग्रुपला मी होती। 150 नाटकं करायची एका वर्षाला। 12 वर्ष मी खूप छोटी होती तेव्हा, मला वाटतं 9व्या वर्गापासून। आता मी कव्वालीचे सुद्धा दुय्यमचे मनोज राजा, विकास दादा, आपले सुभाष कोठारे सगळ्यांसोबत दुय्यमचे कार्यक्रम घेते। आणि मी ऑर्केस्ट्रा पण करते, मी जागरण पण करते, शायरी पण करते। मी घमंड सांगत नाही स्वतःचा नाही। हाँ तो इसलिए कहती हूँ कि जैसा मिला वैसा रंग घोलते। ये घमंड की बात नहीं शायद सूरज जी, मनोमन रखते तो बात करते हैं, समझ का? जैसा मिला वैसा रंग घोलते हैं, जैसा मिला वैसा रंग घोलते हैं। अरे डर के मारे पीछे हटते नहीं, जैसा मिला वैसा रंग घोलते हैं। डर के मारे पीछे हटते नहीं, जैसा मिला वैसा रंग घोलते हैं। डर के मारे पीछे हटते नहीं, जैसा मिला वैसा रंग घोलते हैं। डर के मारे पीछे हटते नहीं। दुआ मुझ पर है परशुराम की, दुआ मुझ पर है परशुराम की। तेज छोड़ के मैं भागती नहीं, दुआ मुझ पर है परशुराम की। तेज छोड़ के मैं भागती नहीं। आज तुझे से डरती नहीं, आज तुझे से मैं डरती
हरकत तो ऐसी करते जैसे कि शैतान है। अरे ना जीने में रंग है ना गाने में ढंग है, ना जीने में रंग है ना गाने में ढंग है। अरे बजाना नहीं आता लेते हाथों में जंग है। अरे गुरु परशुराम कहे सुरमा का निशान है नीला, गुरु परशुराम कहे सुरमा का निशान है नीला। अरे शायरी में करती है अच्छे अच्छे का मुंह काला, अच्छे अच्छे का मुंह काला, अच्छे अच्छे का मुंह काला। सचिनजी मोहरले तबला मास्टर यांनी माझ्या कलेची कदर करून 100 रुपयाचं पेमेंट दिलं आहे. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे का उनका लिखा हुआ है। मैं बढ़ोतरी नहीं बताती अपनी, जो है वो सच है। कवि दर्शन के अल्फाज है, कवि दर्शन के अल्फाज है। सुरमशान से गाती कवि दर्शन के अल्फाज है। सुरमशान से गाती आज तुमसे बदलती दुआ मुझ पर है परशुराम की, दुआ मुझ पर है परशुराम की। तेरे वार से डरती नहीं, दुआ मुझ पर है परशुराम की। तेरे वार से डरती नहीं। आध्यात्मिक गाणं म्हटलं आणि आध्यात्मिक गाण्याचं मला उत्तर देईल सुरमा शाहीर. तर शाहीर साहेब म्हणताय काय, बकरी म्हणे ती बकरीने 7 लोकांना जंगलामध्ये नेलं. ते 7 लोक कोणते? तर शाहीर साहेब बकरी 3 हले 7 माणसं बकरे आणि 1 बकरी. तर ते बकरी म्हणजे कोण? तर मनरूपी बकरी. शाहीर सुराची घेऊन ठेवा. बकरी म्हणजे मनरूपी बकरी आणि 3 हले म्हणजे रजतम सत्व. 3 हले म्हणजे रजतम सत्व आणि 7 बकऱ्या म्हणजे कोण? सप्तविकार. तर काम क्रोध लोह मोह माया मत्स्य अहंकार हे 7 बकरे. आणि जंगल म्हणजे कोणत्या जंगलामध्ये नेलं? तर त्या मनाने मायारूपी जंगलात नेलं, संसाररूपी जंगलामध्ये नेलं. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण शाहीर साहेब माझे तुम्हाला अनुभवाचं गाणं आहे. ते गाणं तुम्हाला लिहायचं आणि सांगायचं आहे. ऐका. हा सचिन भाऊ मस्के यांच्यामुळे आमच्या ढोलक मास्टरला 100 रुपये पेमेंट आलेला आहे. त्याने स्वीकार करावं. हा सुनीतजी मेश्राम यांच्यामुळे आमच्या पार्टीला 100 रुपये पेमेंट आलेला आहे. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. शाहीर सुरतजी ऐकावं माझं गाणं. आणि म्हणून म्हणायचं है कि तकदीर पे भरोसा क्यों करते हो नादा, तकदीर पे भरोसा क्यों करते हो नादा, और हरने या हराने का क्यों करते हो वादा। देखेंगे तेरे शरीर में सरूर है, देखेंगे तेरे शरीर में सरूर है कितना, देखेंगे तेरे शरीर में सरूर है कितना। अरे हम आज ही मिटा देंगे
तेरा गुरु है कितना, तेरा गुरु है कितना, तेरा गुरु है कितना. वो कैसे ऐका माझं गाणं. एक अनुभवाचं गाणं सादर करते, कारण शाळेत ज्या पद्धतीने चाललं त्या पद्धतीने जावं लागलं, कारण तो प्लॅटिंग काढून नाही राहिला. काकाची प्लॅटिंग महत्वाची आहे, पण तेव्हा लोक बसतील. खरं सांगतो मी तुम्हाला. अरे दिली आरोडी सायंकाळी, दिली आरोडी सायंकाळी, माझं काळीच हे फाटलं, माझं काळीच हे फाटलं. अन माझ्या हरणीला कार भरणीला, माझ्या हरणीला कार भरणीला मुताली झपाटलं, माझ्या हरणीला कार भरणीला मुताली झपाटलं. माझ्या हरणीला कारभारणीला उताना झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला उताना झपाटलं. दिली आरोडी सायंकाळी, दिली आरोडी सायंकाळी, माझं काळीच हे फाटलं, माझं काळीच हे फाटलं. आणि माझ्या हरणीला आणि कार भरणीला, माझ्या हरणीला कार भरणीला. थांबा थांबा, काका पैसे देतात. आणि माझ्या हरणीला कार भरणीला, माझ्या हरणीला कार भरणीला, हरणीला कार भरणीला मुताली झपाटलं. हरणीला कारभारणीला उताना झपाटलं, हरणीला कारभारणीला उताना झपाटलं. आदर्श कवी मंडळाचे कवी व गायक दिलीप दादा पवनीकर जैताडा यांच्याकडून 100 रुपये सभा मिळालाय. काकाने माया कलेची कदर केली. अच्छा, हमारे दादा अरुण भाऊ महाकाळकर आणि रूपरावजी आठवणे यांच्याकडून 200 रुपये सप्लिमेंट आमच्या पार्टीला आलेला आहे. मी आणि माझी पार्टी खूप खूप आभारी आहे. शाही सुरतजी, चिडायचं ना, मी तुम्हाला म्हणत नाही. जसं तुम्ही मला म्हटलं ना, मी तुम्हाला सुद्धा म्हटलं नाही. हे गाणं माझं आध्यात्मिक आहे आणि याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. स्वर्गीय थांबा दादा, स्वर्गीय नानाजी देशमुख, नानाजी देशमुख दूधवाले, हा, यांच्याकडे सुद्धा 100 रुपये सप्लिमेंट आहे. सुमित मिश्रा, हमारे छोटे भाई साहब, बहुत प्यारे हो आप, गबरू गबरू. इनकी ओर से भी 50 रुपए का नजराना आया है. तो देखो, सुनिएगा गाना मेरा आध्यात्मिक गाना. अरे एक मजा रहा केला बाजारा, एक मजा रहा आणि गेला बाजारा, आणि त्यानं दागिनं चोरलं. अगे चोर घोड्या बदाम चोळ्या, हो. त्या चोर घोड्यात दागिनं चोरला, आता? त्याला काय भेटलाच नाही. चोर मग काय झाला? कशासाठी गेला बाजारामध्ये? तर मग काय झालं सांगतो, ऐक ना. काय झालं? अरे एक मजा रहा गेला बाजारा, आणि त्यानं दागिनं चोरलं, त्यानं दागिनं चोरलं बाई. आणि मग त्याने काकीला सांगू, काय झालं? आणि त्याच्या दुकानदारानं, दुकानदारानं? हो, अजून? आणि त्याच्या पोरानं, काय केलं? दुकानदारानं त्याच्या पोरानं, छोट्या चोर घोड्या चोरशी मोठ्या खेळम्या बाजारात गेलास तर तू ते दागिने चोरायला गेलास. आणि मस्त त्या दुकानदारानं का केलं मग? दुकानदारानं त्याच्या पोरानं, दुकानदारानं त्याच्या पोरानं याने धोत्रात मुतवलं, दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्रात मुतवलं. एक मता रहा गेला बाजारा, एक मता रहा गेला बाजारा, त्यानं दागिनं चोरलं, त्यानं दागिनं
दुकानदारानं त्याच्या पोरानं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला जास्त मुकावलं दुकानदारानं त्याच्या पोरानं त्याला जास्त मुकावलं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला दोघात मुकावलं. दुकानदारानं त्याच्या पोरानं याला दोघात मुकावलं. आता शाही सुरतची मी तुम्हाला मारत नाही माझ्या आया बहिणीनो मी सुद्धा एक स्त्री आहे मी कधी वाईट बोलत नाही माझं हे आध्यात्मिक गाणं आहे एक म्हातारा बुडा बाजारामध्ये गेला तो सोनाराच्या दुकानामध्ये गेला आणि त्यानं काय केलं त्या दुकानातून दागिने चोरलं दागिने चोरलं तर त्या दुकानदाराला राग आला तर त्या दुकानदाराने त्याला असं मारलं त्याच्या पोरांनाही मारला अरे अरे बुडा माणूस बिचारा फलफल मुतवून दिला बिचारा हो तर शाहीर सुरत तो दुकानदार कोणता तो पोरगा कोणता आणि तो म्हातारा कोणता हे तुम्हाला तुमच्या रानमध्ये सांगायचं आहे का मी समोर काय बोलते मग काय झालं त्याच्या मुलाला काय झालं काय झालं नदी नाले भरून गेले घरात पाणी शिरले घरात पाणी शिरले. कोणी जिवंत कोणी मेले अति उंट वाहून गेले कोणी गेले, मुंग वाहून गेले. बाई 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 तो खेळमा एवढा मुतला हो. त्याच्या मुतानं नदी नाले भरून गेले हो. घरात पाणी शिरले शिरले किती फोर्स असेल बाई आणि त्याच्या मुलाला कोणी जिवंत कोणी मेले अरे 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 आणि हत्ती उंट वाहून गेले बापरे बाई. एवढा पूर आला त्याच्या मुताच्या माझा पोरगा बाई तिलाच भर मुकते हो का मग हा आणि तुझा पोरगा किती बाई मुकते माझा पोरगा बाई तिला घर तुझ्या पोरगा तिलाच भर मग नाही का त्याचा पूर्ण आहे तो का माहीत बाई हो बाई तर त्याच्या मुलांना ते नदी नाले भरून गेले गेले. घरात पाणी शिरले शिरले. कोणी जिवंत कोणी मेले आणि हत्ती उंट वाहून गेले अरे, अरे. शाही सुराची ते हत्ती उंट कोणते ते घर कोणते ज्या घरामध्ये पाणी शिरले आणि कोणी जिवंत कोणी मेले तर कोण जिवंत आहेत तर कोण मरण पावले कोण जिवंत आहेत तर कोण मरण पावले आणि तो कोणत्या बाजारामध्ये गेला होता तो म्हातारा कोणत्या बाजारामध्ये गेला होता तुम्हाला याचा आध्यात्मिक उत्तर द्यायचं आहे हम भी देखेंगे चलो सारा परिसर नष्ट झाला पण म्हातारा जिवंत राहिला पण म्हातारा जिवंत राहिला. याच्या डोक्यावर आभाळ पडला त्याने आभाळ घरी आणला त्याने आवाळ घरी आणला. प्रश्न असे विचारायला लागतात समजला का कसं बाई? हो नाही तर तो बकरा गेला तिकडे जंगलात ते हले नेलं जंगलामध्ये हे कोटी उत्तर प्रश्नच विचारायचे नाही नाही हो हे हले न बकरे असं विचारा सिक्रेट बिलकुल काहीतरी बाई एवढा पूर पाणी आला सगळे वाहून गेले पण म्हातारा अजून तर जिवंतच आहे म्हातारा जिवंत राहिला मंजुळा तो चोर माणूस आणि त्याच्या डोक्यावर आभाळ पडला एवढा मोठा आबाळ त्याच्या डोक्यावर पडला म्हाताऱ्याच्या डोक्यावर पडलं त्याने कापेल बाई त्या आबाळा त्या आभाळाचं का केलं नेला नाही का तो नाही नेलं बाई त्यानं त्या आभाळाला गुणगान केलं गुटगाट केलं हो आणि आपल्या घरी आणलं मोठी ढोलीत भरलं ते का बा? हा तर सांगतो समोर अरे सारा परिसर नष्ट झाला हा. पण म्हातारा जिवंत राहिला तो जिवंताचा बुडगा आणि त्याच्या डोक्यावर आभाळ पडला हो त्याने आभाळ घरी आणला हो अरे केला छोटासा कोणाला त्या आभाळाला त्याने त्याच अरे केलं छोटासा त्याने त्याच आणि त्याला ढोलीत भरलं बाई, एवढ्या मोठ्या आबाळ्याला गुणमान केलं ना ढोलीत नेऊ भरून भरलं सांग
काय गहू तांदळाचे वाणी बाई का गहू तांदूळ शाहीर सुराची ते आभाळ कोणतं आणि ते ढोली कोणतं तेवढं मोठं आभाळ त्या ढोलीमध्ये मावलं आणि तो म्हातारा जिवंत राहिला तर कसा जिवंत राहिला हे तुम्हाला तुमच्या रागामध्ये सांगायचं आहे. अरे केलं छोटस त्याने त्याच आणि ढोलीत भरलं दुकानदारानं त्याच्या पोरानं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्रात मुसवलं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्रात मुसवलं त्याच्या पोरानं याला दोषात मुसवलं. त्याच्या पोरानं याला दोषात मुसवलं. गुरु माझे परशुरामा गेले हो निज धामा गुरुराजे परशुरामा गेले हो निज धामा. गुरु माझे परशुरामा गेले हो निज धामा गुरुराजे परशुरामा गेले हो निज धामा. अनुभव गाते सुरमा कवी दर्शनाची कल्पना दर्शनाची कल्पना. हो अनुभव गाते सुरमा कवी दर्शनाची कल्पना दर्शनाची कल्पना. अर्थ करा हो सांगा शाहिरा अरे अर्थ करा हो सांगा शाहिरा मी जो सांग गावलं मी जो सांग गावलं आणि दुकानदारानं त्याच्या पोराला दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्रात मुसवलं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्रात मुसवलं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला दोषात मुसवलं. दुकानदारानं त्याच्या पोरानं याला दोषात मुसवलं. एक मदारा गेला बदारा एक मदारा गेला बदारा त्याला दागीनं सोडलं त्याला दागीनं सोडलं आणि दुकानदारानं काका हर बोला आणि दुकानदारानं आणि त्याच्या पोरानं याला धोत्रात मुत याला नाही सुरज शहर आपल्या अंगावर घे सुरज भाऊ तुला नाही का तू जसं मी सुरजचं नाव तर घेतलं का तुझं आवड आहे सुरमाबाई म्हणते मी तर आपल्या अंगावर घ्यायला पाहिजे पण मी आपल्या अंगावर घेत नाही कारण मला माहिती तुम्हाला बोलला नाही पण मी तुझं घरात नावही घेतलं नाही मी तुला म्हणलोही नाही माझं गाणं आध्यात्मिक आहे तुला उत्तर द्यायचंय बस आणि दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्रात मुसवलं दुकानदारानं त्याच्या पोरानं याला धोत्रात मुसवलं हा नानाजी देशमुख दूधवाले यांच्याकडून 50 रुपये सप्लिमेंट आहे मी आणि माझी पार्टनरांची खूप खूप आभारी आहे. स्वर्गीय वासी नानाजी देशमुख दूधवाले यांच्याकडून 50 रुपये सप्लिमेंट होतो पार्टी आभारी आहे. शुभम भाऊ मारबते यांच्याकडून सुद्धा 50 रुपये सप्लिमेंट आहे मी आणि माझी पार्टनरांची खूप खूप आभारी आहे. हा श्रीमाननीय रोशनजी शेंडे कुठं आहे रोशनजी रोडे कुठं आहे हा रोशनजी रोडे यांचं म्हणणं आहे ना टाका चाय पीना नहाना है तो नदी में नहाओ इन किनारों में क्या रखा है नहाना है तो नदी में नहाओ इन किनारों में क्या रखा है प्यार करना है रोशन जी तो मेरी बाहों में आओ ऐसे इशारों में क्या रखा है हा गजाननजी वानखेडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये सप्लिमेंट मी आणि माझी पार्टनरांची खूप आभारी आहे. हा नामदेवरावजी सिरोडे मुक्काम खापरी यांचं सुद्धा म्हणणं आहे ना कुठे आहे जी नामदेवजी भाऊजी असं आहे चहा केला चिवडा झाला ताजा आवडते चिवडा चहा केला चिवडा झाला ताजा आणि नामदेवरावजीच्या पलंगावरती पहिला नंबर माझा
हा बंडूची होईकी यांच्याकडून सुद्धा 50 रुपये सेपरेट आहे. मी आणि माझी पाटील खूप खबर आहे. इथे आमचा राऊंड समाप्त झालेला आहे. आमचे सहकारी लाभलेले शाहीर सुरजी नवघरे येतील आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. हा अरुणरावजी महाकाळकर माजी सरपंच साहेब यांच्याकडे सुद्धा 20 रुपयाची भेट मिळाली. यांचं म्हणणं आहे ना घ्या. अंगणात होते सूप सुपात होते गहू. अंगणात होते सूप सुपात होते गहू. न माझं लग्नच नाही झालं तर नाव तरी कोणाचं घेऊ. चाल गं.